सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटले नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं. तर तशी प्रक्रिया पूर्ण झाली, त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही आहे. असंच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्रण परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी, या आधी महिलांसाठी आरक्षण होता त्यावर त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. अडीच वर्षाची जी आरक्षण होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एससीचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. ओबीसी महिला टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळ झाले आहे ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ऍक्सेप्ट हा नियम जरा सविस्तर सांगायचं. तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता की चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकेची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8 मध्ये आपण कुठेही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या ओबीसी.